सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयामध्ये आता उपचारासाठी दाखल केलेला आहे। त्याच्या विरोधामध्ये आता अभिजित दिपके हा आक्रमक झालेला आहे। अभिजित दिपके यांनी सुद्धा आता अन्नत्याग उपोषण आहे ते सुरू केलेलं आहे। दिल्लीच्या जंतर मंतरच्या मैदानावर आता आपण पाहतोय की अभिजित दिपके हा सोनम वांगचुक यांचा फोटो घेऊन या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे। सरकारच्या विरोधामध्ये जोरदार भूमिका आक्रमक आहे ती आता अभिजित दिपके यांनी घेतलेली आहे। आतापर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जात होता, मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राजीनामा द्यावा ही मागणी अभिजित दिपके यांनी केलेली आहे। ज्या पद्धतीने आज सकाळी सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे त्याच्यावरही अभिजित दिपके यांनी टीका केलेली आहे। पोलीस हे नव्हते तर RSSचे गुंड होते अशी टीकाही त्यांनी केलेली आहे। आणि आता आपण पाहतोय की अभिजित दिपके याचं उपोषण आहे ते या ठिकाणी सुरू आहे। स्टेजच्या खाली येऊन अभिजित दिपके हा एकटा या ठिकाणी बसलेला आहे आणि जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। त्याचबरोबर देशातले विद्यार्थी, पालक, तरुण यांना सुद्धा या ठिकाणी येण्याचं आवाहन अभिजित दिपके यांनी सुद्धा केलेलं आहे। सध्या विद्यार्थी आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी जमू लागलेले आहेत। आज खरं तर सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 21वा दिवस होता, मात्र असं असताना पोलिसांनी आज सकाळी त्यांना ताब्यात घेतला आणि रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलेला आहे। खरं तर वांगचुक यांचे जे डॉक्टर सांगतात की त्यांना उपचाराची गरज नव्हती, आणखीन 8 ते 10 दिवस ते उपोषण करू शकले असते। असं असताना सुद्धा त्यांच्या तब्येतीचं कारण देत आज दिल्ली पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आणि रुग्णालयात उपचारासाठी भरती केलेला आहे। त्यानंतर अभिजित दिपके हा आक्रमक झालेला आहे। आतापासून अभिजित दिपके याचं अन्नत्याग उपोषण आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि कुठेतरी आक्रमक भूमिका आता अभिजित दिपके यांनी सुद्धा घेतलेली आहे। दरम्यान याच ठिकाणी जिथं वरच्या बाजूला अभिजित दिपके हा उपोषणासाठी बसलेला होता तिथं मात्र काही लोक येऊन बसू लागलेले होते आणि त्यामुळे तिथं सुद्धा विद्यार्थ्यांसोबत अभिजित दिपके याची वादावादी झाली आणि त्यानंतर तो रागाने या खाली येऊन बसलेला आहे जिथं स्वतः तो उपोषणाला बसलेला आहे। पण आता मात्र त्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे। आजपासून अन्नत्याग उपोषण सुरू केलेलं आहे। त्याचबरोबर धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी आता अभिजित दिपके यांनी केलेली आहे। आणि पुन्हा एकदा जंतर मंतरवर आपण पाहतोय की विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरू झालेलं आहे। कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी LS मराठी, दिल्ली।